माझे मनान भरलीस गौरी, होशील का माझी नवरी गौरी, आग पॉकेटवाली माझे मनान भरलीस गौरी, होशील का माझी नवरी गौरी, आग पॉकेटवाली। तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करून अगदी सोपा आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण हेडमध्ये सांगितलेलं आहे। आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जेव्हा असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट ते ओपन केल्यानंतर प्रोजेक्टचं ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो इथे फोटो इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। फोटो इथून ॲड केल्यानंतर इथे रेशोचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। 9.16चा रेशो आहे, इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून स्क्रीनवर इथून थोडा झूम करून सेट करायचा आहे। आता तुम्हाला इथे पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला ओव्हरलेच ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपला जो बीट मॉडेल इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। बीट मॉडेल इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडेलवरती क्लिक करायचं आहे। खाली थोडं इथे स्क्रोल करून इथून मग एक्स्ट्रा रेकॉर्डचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्या ह्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। ज्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायचे अशा प्रकारे पहिल्यांदा यायचं आहे। पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला सिम्पली हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। बीट मॉड्यूलमध्ये जे आपण बीट द्या जेथून ह्या चेंज होतील तिथून हा जो फोटो इथं स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट पाहिजे ते कुठे चेंज होत आहे, थोडं फोटो आल्यानंतर इथून बीट चेंज होते, त्याच फोटोवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन आहे ते स्प्लिटचा मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची बीट बघायची आहे ते कुठे चेंज होतं, आपली इथे चेंज होत आहे, तर सिम्पली ह्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली हा जो बीट मोड आहे ना सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून आपण एक इमोजी PNG देईल इथून ॲड करायचं आहे। तर मी काय करतो आहे तिथून आता हे सर्व फोटो इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण काय बीटनानुसार आता सांगितलं तशा प्रकारे येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीटनानुसार इथून ॲड केलेले आहेत। त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा द्यायचं आहे, आल्यानंतर इथं आहे ना सिम्पली ट्रान्झॅक्शनचं आहे त्यावरती क्लिक करून लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये मग इफेक्ट म्हणजे ब्लास्ट नावाचं इथून सिलेक्ट करायचं आहे। ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करून येथून मला सिम्पली अप्लाय टू ऑलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला, त्यावरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली इनमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल, क्रॉस ओपनचा शिवाय सिलेक्ट करायचं आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्या आउटमधला फेड आउटचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा, ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली कांबोमधला प्लॅन नंबर 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कांबोमधला प्लॅन नंबर 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली कांबोमधला डिस्टो राईटचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कांबोमधला डायनामिक सेक 2चा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्या सिम्पली कांबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच व्हायब्रेटिंग पॅनल जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या आउटमधला सिम्पली व्हायब्रेटिंग पॅनल्स हा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या ज्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधलाच रेट्रो फेड इन टूचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधलाच स्प्लिट स्लाइड हा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच स्टर्न लाईट हा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्या सिम्पली कांबोमधला झूम 1चा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला कांबोमधलाच स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधलाच 3 पिल विपचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्याला ना सिम्पली इनमधलाच रेक्टँगल आउटचा जो फेड आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला काय करायचं सिम्पली पहिल्यांदा द्यायचं आहे, पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, व्हिडिओ 2वरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा इथून सिलेक्ट करायचा आहे। मी जे इफेक्टचे नाव सांगेल वरती तुम्हाला मिळून जाईल तोच इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला, तर सिम्पली हा जो डायमंड झूमचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। जर कोणतं इथून इफेक्ट नाही मिळाला तुम्हाला तर इथून सिम्पली सर्चवरती क्लिक करून ते नाव जे पण इफेक्टचं नाव असेल इथून सर्च करून तो इफेक्ट इथून तुम्ही ॲड करू शकता।
तर सिम्पली आपण हा जो इथून डायमंड झूमचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर ह्याची इफेक्टची लेंथ असेल सिम्पली हा जो आपला आहे ना 4 सेकंदाच्या मागचा पुढे तिथपर्यंत आणून ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 4 सेकंद आहे तिथला पुढे जो तुम्हाला स्प्लिट केला तिथे यायचं आणि व्हिडिओ टूवरती क्लिक करून इथून मला सिम्पली डेकोरच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ग्लो हार्ट इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 4 बसल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत आणायची अशा प्रकारे आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला हा जो आपला आहे ना 5 सेकंद आहे तिथला पुढे जे तो आपण स्प्लिट केला तिथे यायचं आणि व्हिडिओ टूवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला प्रोमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल बिझनेस कार्डचा नाही मिळाला तर इथून तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये मिळून जाईल. सिम्पली तो जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे इथून आपण सिलेक्ट करू अशा प्रकारे ठीक आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 5 आणि 6 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायची लेंथ. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 7 सेकंदाचे तिथला फोटो जे तुम्हाला स्प्लिट केला ते यायचं अशा प्रकारे त्यानंतर व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला स्पीडच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल झूम स्पीडचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 7 आणि 9 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायची ठेवल्यानंतर सिम्पली आपला हा जो 12 सेकंद आहे तिथला फोटो आहे इथे यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला लेन्सच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल प्रोजेक्टर इथून सिलेक्ट करायचं आहे तर सिम्पली आपल्याला इथे मिळून जाईल अशा वेळेस सिलेक्ट करायचं आहे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला 12 सेकंद आहे तिथला फोटो आहे तेवढीच इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर इथे आपला जो हा व्हिडिओ क्रिएट झाला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.